म्हणलं 2 भाकरी करून घेऊ. हे बघा भाकरी करायला लागले. पीठ थोडंच आहे आपल्याकडे, जास्त पीठ नाहीये. चारच भाकरी करायच्यात आपल्याला. उभा पण वाटा नाही मला, लई दुखायला लागले माझे पाय. किती दिवस झाले काही खाल्लं नाहीये म्हणून दुखायले ना. तुटायला लागली भाकर, मध्येच तुटली आहे. तब्येत बरी नाही, बोल वाटा नाही, घाम यायला लागलाय. तरी तशीच म्हणलं 2 भाकरी करू आपल्या मुलासाठी, 2 पोरांसाठी 2 भाकरी म्हणून करायला लागले. नाही तुम्हाला उभा पण वाटा नाही पायामुळं, नाही का. पायाचं मला आज तर लय तकलीफ झाली आणि कमजोरी पण आली. बघा घाम यायला लागलाय. बघा बाहेर पाऊस पडायला इथं घाम यायलाय मला, आणि मला उभं पण वाटत नाही. मी अजून काय खाल्लं पण नाही, तर घरच्या लोकांना माझा विश्वास नाहीये. आता एवढं 8 दिवस झाले म्हणते दुखायले. कुणी पण माझ्यावर ध्यान द्याय नाही, कुणी पण ध्यान द्याय नाही माझ्यावर. काय करणार तुम्ही सांगा. जाऊ दे आता, एवढ्या 2 भाकरी टाकते आणि गोळ्या खाऊन झोपते. खाणार नाही काय. पोरग म्हणाले चल तिकडं आतूच्या घरी. आता कसं जाऊ, तेव्हा ते कपडे बॅग भरून तयार झालाय, मी कशी जाऊ बरं सांगा तुम्ही. माझं दुखायला लागले तर काय करू, मला उभा राहा वाटत नाही, कमजोरी आली आहे. आता मी थोडा असला ना, मी नाही मानत, मला ते जास्त अंगामध्ये रक्त नाही वाटतं. हे बघा ना माझे हात बित कसे झालेत, पाय कसे झालेत, चेहरा सुकून गेलाय, तरी कोणीच मला बोलत नाही. कुणीच नाही बोलत खराब झाली काय झाली, तब्येत बरी नाही, कोणीच नाही बोलत. जाऊ द्या, आपलं नशीब आपल्या बरोबर. कुणाच्या नशिबाला नशीब घासणे काही होतंय का, चांगलं होतंय का. त्याला लागती पातळ भाकर. एक बिचारा माझा मुलगा लखन ते सगळी खातो. म्हणजे रामचं लय आहे बघा, पापुडाची यायला पाहिजे, हेच व्हायला पाहिजे.
उभारणं वाटाणा तरी केले बाबा आपल्या लेकरासाठी. काय करायचं, आपल्याशिवाय आपल्या लेकराला आईशिवाय जास्त मायाचं कोण असतं, आई बापच असतात ना. मग किती बी दुखलं तरी आईनं करून खाऊ घालतीस ना आपल्या लेकरांना. मी तर दुनियाचा इगळी आहे, लेकराचा लाड करणारी आई. तरी मला कोणी समजून घेतच नाही तर काय करायचं. आपल्या आईला कोणीच ओळखत नाही, लेकरं ओळखत नाही, बाहेरचे ओळखत नाही, घरचे ओळखत नाही. जाऊ दे आता, काय करायचं. आपलं नशीब आपल्या बरोबर, त्यांचं नशीब त्यांच्या बरोबर. कुणाच्या नशिबाला नशीब घातल्याने काय भलं होत आहे का, हे का नाही. आपल्या सुनबाईची साडी घातली, म्हणलं त्याच साड्या म्हणून म्हणलं जरा अलग घालू म्हणून मी घातली. आता एवढं इडव झालं ना, लगेच काढून घडी मारून ठेवणार. ओळखतो हो लय मला, लय दिवस झाला ना स्वयंपाक करत नव्हते. चला आता भाकर भाजून आता मी बंदच करते, इडवच बंद करते, वरी घेऊन करते बाबा. हे बघा भाकर भाजायली आपली, बघितली का. बघा किती घाम आलाय मला.